नमस्कार, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय चंपाष्टी स्पेशल वांग्याचं भरीत। इथे मी भरीत बनवण्यासाठी 2 वांगी घेतलेली आहेत। हे खास भरताची वांगी आहेत। आता आपल्याला या वांग्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळे काय होतं, वांगे भाजल्यानंतर त्याची साल आरामात निघते। आता आपल्याला हे वांग छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅसवरती मी जाळी ठेवून यावरती वांग भाजून घेतलेलं आहे। तुम्ही हे वांग डायरेक्ट गॅसवर पण भाजू शकता। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान असं हे वांग भाजून घ्यायचं आहे। इथे आपल्याला वांग भाजत असताना हे वांग एकसारखं असं पलटून घ्यायचं आहे, त्यामुळे आपलं वांग छान असं एकसारखं भाजलं जातं। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वांगे छान अशी भाजून घ्यायची आहेत। इथे तुम्ही पाहू शकता वांग्याचा वरचा भाग हलकासा निघून गेलेला आहे। याचा अर्थ असा आहे की आपलं वांग छान असं खरपूस भाजलेलं आहे। इथे मी तुम्हाला सुरीने वांग भाजलं तर नाही हे दाखवते। इथे तुम्ही पाहू शकता आपलं वांग मस्त असं भाजलं गेलेलं आहे। सुरी पण यामध्ये पटकन जाते। इथे आपलं वांग हलकसं थंड झाल्यानंतर यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। आपण मगाशी तेल लावल्यामुळे याची साल अगदी आरामात निघत आहे। इथे तुम्ही पाहू शकता। इथे मी अशाच पद्धतीने पूर्ण वांगे छान अशी सोलून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता माझी वांगी छान अशी सोलून झालेली आहेत। आता आपण ते कट करून घेऊया। मी अगोदर मागचा भाग कट केलेला आहे। आता आपल्याला वांग्याच्या मधोभागी छान असा कट लावून घ्यायचा आहे आणि आपली वांगी किडकी आहेत का नाही हे पाहायचं आहे। आता आपण हे वांगे मॅशरने छान असे मॅश करून घेऊया। तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही हे वांगे हाताने पण मॅश करू शकता। इथे आपलं वांग मस्त असं शिजलं गेलेलं आहे। आपलं वांग छान असं मॅश करून तयार झालेलं आहे। आता आपल्याला फोडणी बनवायची आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे। इथं आपल्याला तेल पण छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आपलं तेल छान असं कडकडीत गरम करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी मोहरी घालून ती पण आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे। इथे आपली जिरी मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची आणि 1 लहान आकाराचा कांदा घालून तो देखील आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 लहान आकाराचा टोमॅटो घालून घ्यायचा आहे। तो पण आपल्याला छान असा मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपला टोमॅटो पटकन मऊसूत होण्यासाठी इथे मी 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये साधारण अर्धा चिमूट हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। इथे तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल। आता आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला यातला टोमॅटो जो आहे तो पण असा पळीने फोडून घ्यायचा आहे। त्यामुळे याची चव जी आहे भरितामध्ये अतिशय भन्नाट अशी लागते। आता आपल्याला इथे फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला यामध्ये मस्त असं उकडून आणि मॅश करून घेतलेलं वांग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे मस्त असं छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला साधारण 1/2 चमचा पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्यामुळे काय होतं, आपला मसाला आणि वांग घातलेलं मस्त असं एकजीव होतं। मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून आपल्याला परत हे वांग 1-5 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। इथे आपलं मस्त असं चमचमीत वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार झालेलं आहे। आता आपल्याला एक गरमागरम भरीत काढून घ्यायचं आहे। हे भरीत तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर नाही तर चपातीबरोबर पण खाऊ शकता। अतिशय भन्नाट असं लागतं। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।